गावाच्या कडेवर असलेलं एक साधं पण मायेचं घर, जिथं प्रेम होतं पण न बोललेली दुःखही होती. त्या घरात राहत होते विवेक, त्याचा मुलगा प्रणय आणि मामी सुजा. विवेकची बायको म्हणजे प्रणयची आई शीतल. प्रणय फक्त 10 वर्षांचा असतानाच आजारानं गेली. त्या दिवसानंतर घरात शांतता, रिकामपण आणि एकटेपणा दाटला होता. विवेक स्वतःला कामात गुंतवून घेत होता, पण प्रणय मात्र आईच्या मायेच्या शोधात हरवला होता. तेव्हा घरात आली सुजा. त्यानंतर प्रणयने जे त्याच्या मामीसोबत केले ते ऐकून तुम्ही हादरून जाल. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर कथा ऐकूया. विवेकची चुलत भावाची बायको, पण नंतर परिस्थितीनं ती त्याच घरात राहायला आली. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. सुजाने प्रणयला मनापासून प्रेम दिलं. ती त्याच्यासाठी पोळी भाजायची, त्याचा अभ्यासाकडे लक्ष द्यायची, अंगणात बसून त्याला कहाण्या सांगायची. प्रणय तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा आणि ती त्याच्या केसातून हात फिरवून म्हणायची, तुझ्या आईसारखंच मी तुझ्यावर प्रेम करते रे. त्यावेळेस प्रणय हसून म्हणायचा, तुम्ही माझी दुसरी आई आहात. पण काळ जसजसा गेला, प्रणय मोठा झाला, किशोर वयात पाय ठेवला, स्वतःची मते, स्वप्न, हट्ट निर्माण झाले. सुजा अजूनही आईसारखी काळजी घ्यायची, पण प्रणयला तिचं बोलणं टोचायचं. एकदा त्यानं अभ्यासाऐवजी मित्रांसोबत फिरायला जायचं ठरवलं. सुजाने थांबवलं. प्रणय, थोडं मन लावून अभ्यास कर. तुझ्या आईचं स्वप्न होतं तू अधिकारी व्हावास. पण प्रणय चिडला. आईचं स्वप्न सांगून तुम्ही माझं आयुष्य चालवणार का? मला माझं जगायचंय. त्या दिवसापासून घरात ताण वाढू लागला. विवेक मध्येच समजवायचा, पण त्यालाही माहीत होतं की प्रणयच्या मनात काहीतरी दुःख आहे. प्रणयला वाटायचं की सुजा त्याच्या आईची जागा घ्यायचा प्रयत्न करतीये. एकदा तर त्यानं थेट तिच्या तोंडावर बोलून टाकलं, तुम्ही माझी आई नाही, मग का सांगता तुम्ही काय बरोबर आणि काय चूक? त्या शब्दांनी सुजाचं मन चिरलं. ती काही क्षण शांत राहिली, मग फक्त एवढंच म्हणाली, मी आई नाही, पण तुझ्या आईची जागा रिकामी ठेवणं मला जमत नाही. प्रणय रागानं घराबाहेर निघून गेला. त्या रात्री पाऊस पडत होता. सुजा अंगणात बसून रडत होती. विवेक शांत होता. त्यानं सुजाच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, तो अजून लहान आहे, समजून घेईल. पण सुजा म्हणाली, काही शब्द असतात जे हृदय फाडतात विवेक, आणि तो शब्द मला माझ्या लेकराकडून मिळाला. पुढचे काही दिवस प्रणय गावात दिसलाच नाही. तो शहरातल्या कॉलेजमध्ये दाखल झाला. सुजाने त्याच्या मागे पाठवलेली चिठ्ठी, पैसे, खाऊ तो काही स्वीकारत नव्हता. फोन केला तरी तो उचलायचा नाही. विवेक मात्र दोघांच्यामध्ये शांतता राखत होता, कारण त्याला माहीत होतं की दोघांनाही एकमेकांची गरज आहे. फक्त अहंकार भिंत बनला आहे. शहरात प्रणयाला सुरुवातीला सगळं नवीन वाटलं. मोठी कॉलेज, नवे मित्र, स्वातंत्र्य. पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा मामीची आठवण यायची. सकाळचा चहा, शाळेला जायच्या आधीचं थंडी लागेल, जाकीट घे रे असं म्हणणं, हे सगळं आठवायचं. त्यानं स्वतःला सांगितलं, नको आठवणींमध्ये गुंतायला, ती फक्त मामी आहे. पण मनातलं रिकामेपण वाढत गेलं. एक दिवस कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात तो भाषण देत होता आणि विषय होता आई. तो म्हणाला, आई म्हणजे शब्द नव्हे, भावना आहे. पण काही लोक आपल्या आयुष्यात ती भावना जगवतात. त्यांना आपण ओळखत नाही, पण ते आपल्यासाठी जगतात. बोलता बोलता त्याचे डोळे पाणावले आणि त्याला सुजाचा चेहरा दिसला. कार्यक्रमानंतर तो रडला. गावात दरम्यान परिस्थिती बदलत होती. विवेक आजारी पडला. मधुमेह वाढला होता. सुजाने सगळी जबाबदारी घेतली. घर, शेती, हॉस्पिटल सगळं एकटी हाताळत होती. पण तिचं मन मात्र प्रणयच्या आठवणीत अडकलेलं होतं. दररोज सकाळी देवळात जाऊन ती म्हणायची, देवा, माझ्या मुलाला सुखी ठेव. एक दिवस विवेकचं प्रकृती बिघडलं आणि सुजाने प्रणयला फोन केला. प्रणयने फोन उचलला. आवाज ऐकताच ती रडली. प्रणय, बाबा आजारी आहेत. प्रणय थोडा वेळ गप्प राहिला, पण लगेच म्हणाला,
मी येतो. शहरातून गावाकडे येताना त्याच्या मनात अनेक विचार. मामीला काय म्हणू? ती बोलतील का माझ्याशी? गावात पोहोचल्यावर घराच्या अंगणात सुजा उभी होती. तिला पाहताच प्रणयचं मन वितळलं. तो धावत तिच्याकडे गेला, पण काही बोलू शकला नाही. सुजाने फक्त एवढं म्हटलं, चल आत ये, तुझे बाबा तुझी वाट पाहत आहेत. त्या रात्री विवेकचा हात प्रणयनं घट्ट धरला. विवेक हलक्या आवाजात म्हणाला, प्रणय, माणसाचं आयुष्य 2 गोष्टींवर टिकतं, प्रेम आणि माफीवर. दुसऱ्या दिवशी विवेकनं डोळे मिटले आणि घरात शांतता पसरली. विवेकच्या जाण्यानंतर सुजा कोलमडली होती, पण प्रणय तिच्या सोबत राहिला. काही दिवसांनी सुजाच्या आरोग्यावर परिणाम झाला. थकवा, अशक्तपणा आणि जुनं दुःख. प्रणयला जाणवलं की ती त्याच्यापासून कधीही काही मागत नव्हती, फक्त त्याचं थोडं प्रेम. त्यानं तिच्या पायाशी बसून म्हणाला, मामी, माझ्या शब्दांनी तुम्हाला दुखवलं, पण मला माफ करा. सुजाने हात फिरवून म्हणाली, मुला, आईचं प्रेम कधी संपत नाही. जरी तू नाकारलंस तरी मी तुला कधी दूर केलं नाही. प्रणयच्या डोळ्यांतून अश्रू गळाले आणि त्या अश्रूंमध्ये त्याचं सगळं पश्चात्ताप धुवून गेला. काळ पुढे सरकला. प्रणयनं शिक्षण पूर्ण करून नोकरी धरली. आता तो गावात परतला होता. सुजाचं घर पुन्हा नव्यानं उभं केलं होतं. दोघं रोज संध्याकाळी अंगणात बसायचे, चहा प्यायचे. प्रणय म्हणायचा, तुमच्यामुळे आज मी माणूस झालो. आणि सुजा म्हणायची, आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही रे, कुणासाठी जगणंही असतं. प्रणयनं तिचं नाव गावच्या शाळेत लावलं, सुजा मामी स्मृती वाचनालय. उद्घाटनाच्या दिवशी गावभर गर्दी होती. प्रणय मंचावर उभा राहून म्हणाला, माझ्या आयुष्यात 2 आई होत्या, एक जिने मला जन्म दिला आणि दुसरी जिने मला जगायला शिकवलं. सगळे भावुक झाले. रात्र झाली. चांदण्यात सुजा अंगणात बसली होती, प्रणय तिच्या शेजारी. सुजा हसत म्हणाली, आठवतंय का तू लहान असताना पावसात भिजायचास? प्रणय म्हणाला, हो, आणि तुम्ही ओरडायचात. सुजा हसली, त्या ओरडण्यातही प्रेम होतं रे. प्रणय हसत तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. ती हलक्या हातानं त्याचे केस कुरवाळत म्हणाली, तुझ्या आईसारखं मला काहीच करता आलं नाही, पण देव साक्षी आहे, मी तुला मनापासून प्रेम केलं. प्रणय म्हणाला, तुमचं प्रेमच माझं आयुष्य बनलं मामी. आणि त्या रात्री दोघेही आकाशाकडे बघत शांत झाले. काही वर्षांनी प्रणयनं लग्न केलं, पण त्याचं घर नेहमी मामीभोवतीच फिरायचं. त्याची बायको म्हणायची, तुम्ही तुमच्या मामीवर किती प्रेम करता. तो हसून म्हणायचा, ती फक्त मामी नाही, ती माझं हृदय आहे. एक दिवस सुजा खूप शांत झाली. वय झालं होतं, पण चेहऱ्यावर समाधान होतं. प्रणयनं तिचा हात धरला. मामी, काही हवं का? ती म्हणाली, फक्त एक गोष्ट, तू नेहमी प्रेम करत राहा. आणि तिचा हात हलकासा सैल झाला. प्रणय डोळ्यांतून अश्रू घेऊन म्हणाला, माझ्या जगातलं सर्वात मोठं प्रेम म्हणजे मामी. त्या दिवसानंतर गावात जेव्हा कोणी आई मुलाच्या नात्याबद्दल बोलायचं, तेव्हा म्हणायचं, प्रणय आणि सुजा यांचं नातं रक्ताचं नव्हतं, पण त्याहून गहिरं होतं. त्यांच्या गवऱ्या भिंतींवर अजूनही त्यांचे फोटो आहेत, एकत्र हसणारे, प्रेमानं जगणारे. शिकवण: नातं हे रक्ताच्या नात्याने बनत नाही, तर मनाच्या ओलाव्याने बनतं. आई असो वा मामी, ज्या मनात निस्वार्थ प्रेम असतं, तिथं गैरसमज तग धरू शकत नाही. अहंकार काही क्षणांचं असतो, पण प्रेम अनंत असतं. माफी मागणं म्हणजे पराभव नाही, तर नातं वाचवण्याची ताकद असते. प्रणय आणि सुजाची कहाणी सांगते की काळ कितीही बदलला तरी प्रेमाचं मूल्य तेवढंच टिकतं, कारण आई पण कोणत्याही नात्याच्या पलीकडचं असतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.